आता विदर्भाचेच सुपुत्र हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत. तर विदर्भातलाच माणूस जर मुख्यमंत्री आहे, तर विदर्भातला माणूस का बरं अशा पद्धतीची मागणी करतोय? नाही, हाही प्रश्न. विदर्भ हा मातीतला आमच्या मातीचा जरी विषय असला, तरी पक्ष म्हणून माझी निष्ठा तर शिंदे साहेबांसोबत राहील, लक्षात घ्या. आम्हाला देवेंद्रजीला अधिक वरच्या स्थानी पाहायचं आहे. त्यांनी पूर्ण देशाचं नेतृत्व कसं घेता येईल किंवा त्या पद्धतीनं त्यांची वाटचाल कशी असेल. आम्ही कुठं त्यांना असं म्हणतो का त्यांनी मागं राहावं. विदर्भ म्हणून ही आपुलकी त्यांच्यासोबत आमची राहणारच आहे. मग त्यांचं नेतृत्व का मान्य नाहीये राज्यातलं? आमचं असं म्हणणं आहे का ते देश पातळीवरचं नेतृत्व आहे. त्या ताकदीचं आहे. म्हणून त्यांनी ते असं म्हणून तुम्ही शिंदेना बळ देता, नाही? त्यांनीच उलट मदत केली पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये. अ, पण ह्या अनुषंगाने जेव्हा असे प्रश्न येतात ना किंवा असे स्टेटमेंट्स येतात, तर आम्हाला कायम असा प्रश्न पडतो, की वेगळा संघर्ष आहे का तुमचा आणि देवेंद्रजींचा? असं काही आहे नाही, का? नाही, नाही. माझा काही वेगळा संघर्ष नाही आहे. ते मला बरेचदा अडचणीत आणण्याचा बरेचदा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि मला पाळण्यासाठी पण त्यांनी पूर्ण ताकद लावली. तो काही विषय नाही आहे. पण याचा अर्थ आमची मैत्री कायमच आहे. तो काही हं. विषय नाही. ते राजकीय हा विषय प्रत्येकजण करत असते. मी जरी असतो तर मी केलंच असतं. तो काही मला त्याच्यावर त्यांचा राग-गीग नाही आहे आणि तो संघर्षाचं त्याचं कारण पण नाही असू शकत. पण आता हां, मी बीजेपीत असतो तर बीजेपीत त्यांनाच बोललो असतो. पण मी आता शिंदे साहेबांप्रती माझी निष्ठा इंचभर पण कमी होणार नाही. ती उलट वाढत राहील.